शिवाने आशुशी लग्न केलंच कसं? मला तर म्हणाली होती छकुला फक्त माझा मित्र आहे, पण ही आता झाली छकुल्याची छकुली. आई आणि बाईयाजींनी पण बरं लग्न होऊ दिलं त्यांचं. तर माझ्यामुळे, फक्त माझ्यामुळे शिवाच्या नशिबात एवढं मोठं घर आलंय आणि मी या थर्ड क्लास हॉटेलमध्ये बसलीये सडत. पण शिवा आणि आशूचं लग्न झालंच कसं? आईला विचारायला हवं. आई आई अहो लवकर या. अगं काय झालं, कशाला वरडती का? आई अहो दिव्याचा फोन आहे. अगं मग घे की, लवकर बोल बोल, काय म्हणते बोल. मी ना तिला चांगला जाबच विचारणार आहे आता. अगं जाब बीप काही विचारायचे का नाही ते नंतर विचार, नाही तर फोनवर बोलायचे नाही, कट कर. बोल पटकन. हा हॅलो आई. हा दिव्या, अगं कुठे आहेस तू? तू काय केलंस तुला कळतंय का? लग्नाच्या मांडवात तू पळून गेलीस. आमची इथे काय अवस्था झाली आहे तुला अक्कल आहे का? अगं कोणाला तोंड दाखवायची जागा उरली नाही. दिव्या खूप चुकीचं वागली आहेस तू, आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. परत ते जाऊ दे, मला सांग कुठे आहेस तू? कोणासोबत आहेस? कशी आहेस तू? हो आई, मी बरी आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. अगं टेन्शन घेऊ नको काय? अगं तू काय वागली आहेस याचा अंदाज तरी आहे का तुला? तुझ्यामुळे आई आणि मी घराच्या बाहेर पडत नाही. अगं लाज वाटते आम्हाला घराबाहेर पडायची, कोणाला तोंड दाखवायची. आई तू परत परत तेच बोलू नकोस हा. मला माहितीये मी काय केलं ते. तू काय बोलतेस दिव्या? तुला कळतंय का? आई आहे मी तुझी. आत्ता ना मला तुझा राग आलाय, तुझी काळजी पण वाटते ग, कारण आईचं मन आहे ना माझं. पण जोपर्यंत तू आई होत नाहीस ना तोपर्यंत तुला नाही कळणार आहे. आई मी हेच सांगायला फोन केला की मी सुखरूप आहे, मुळात मी सुरक्षित आहे. अगं पण तू कुठे आहेस? कशी आहेस? कोणासोबत आहेस? नीट आहेस ना तू? तू माझी काळजी करू नकोस, इतकंच. अगं तू सांगितल्यावर अशी काळजी मनातून बाहेर काढून टाकता येते का? अगं तू काय केलंयस याची कल्पना तरी आहे का तुला? तू लग्नातून भर मांडवातून पळून गेलीस आणि तुझ्या जागी बोल्यावर शिवानीला उभं राहावं लागलं. अगं तिने हे लग्न केलं ना म्हणून अब्रू वाचली आहे आमची. काय? सगळं कसं अगदी सुरळीत पार पडलं, आणि मुख्य म्हणजे तुला प्रसाद आवडला. कारण प्रसाद खाल्ल्या खाल्ल्या मी तुझ्याकडे बघितलं, तुझ्या चेहऱ्यावर एकदम समाधान होतं, आनंद होता. मला प्रसाद आवडला, मग सून आवडली, आणि मग त्या सुनेला मी मान्यता दिली. असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तसं अजिबात नाहीये. बेडकाने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा बैल होत नाही. बरोबर आहे. पण सीता, आता शिवा प्रयत्न करते ना. नेहमी तिच्या हातून ज्या चुका व्हायच्या त्या आज घडल्या नाहीत ना. आणि तुला ती सून म्हणून आवडण्याचा प्रश्न असेल तर आयुष्यभराची नाती तयार व्हायला वेळ हा लागतोच. आणि तू जर हा वेळ घेत असशील तर माझी काहीच हरकत नाही. आयुष्यभराची नाती कोणाशी? तिच्याशी. आणि मग काय, तिच्यासारखी भाईगिरी करत फिरू? मला जमणार नाही ना ते सगळं. अहो गुंड आहे ती. सीता एक मिनिट. सीता, तू आधी तिला गुंड म्हणणं थांबव. तू जर हे म्हणशील तर बाकीचे पण तेच म्हणतील ना. तिचा हेतू समजून घे ना तू. ऐका ना, तुम्ही मला सारखं सारखं तेच तेच नका ना समजावू. त्या मुलीचं वागणं मला पटत नाही आणि पटणारही नाही. तुम्ही मला नका समजावू. ठीक आहे, ठीक आहे. आज गुरुजींनी काय सांगितलं ते आठवते ना? हो, म्हणूनच शांत आहे मी. पण शिवाला वळण लागायलाच हवं, नाहीतर दिवसेंदिवस ती मुलगी माझ्या मनातून उतरून जाईल. मी बोलेन तिच्याशी. मी सांगेन तिला समजावून. नुसतं समजावून कळेल तिला? काय होणार काय माहित.
आणि या सगळ्यामध्ये ना माझ्या मुलाचं नुकसान होत, बिचाऱ्याची फरफट होती. काही नुकसान होत नाही त्याचं सीता. थोडा त्यांनी समजूतदारपणा दाखवायला नको. ती मुलगी जर बदलायचा प्रयत्न करते तर यानं स्वतः थोडा बदल करायला काय हरकत आहे? आणि हे जर सगळं होणार नसेल ना तर ह्या पूजा करण्याला काय अर्थ आहे? मला वाटतं सीता, तू एकदा त्याच्याशी बोल. मला एक गोष्ट सांग, समजून घेऊन आता मी किती समजूतदारपणा दाखवू? लग्न तर मी केलं तिच्याशी, तरी आता इथे जे काही चाललंय त्यात मला काही सही नाहीये. आणि भाऊ उलट मला सारखे मला बोलतायत. आशू, भाऊ तुझ्या चांगल्यासाठी बोलतात आणि तसे तुझं आत्ता लग्न झालं नसतं तर कधीच नसतं झालं. सगळे माझी समजूत काढायला बोलतायत. ओके, हे सगळं काही करायची गरज नव्हती. आणि तू तरी मला प्रथा वगैरे सांगू नकोस रे. ठीक आहे, मी तुला काही सांगत नाही, पण आता तू जरा नीट वाग. कसं थोड्या वेळात शिवा इथे येईल तर तू हवं तर शांत बस किंवा झोपून घे, पण तिला काही बोलू नको. मी काहीच बोलत नाही. एक काम कर ना यार प्लीज, मला हे सगळं काही करायचं नाहीये. तर तू प्लीज बघ ना की हे सगळं अवॉइड होऊ शकतं का? आशू आशू ऐक ना, आता कसं काही करता येईल? प्लीज यार मांजा. मगाशीच तुला सांगितलं ना मी की जे काही बदल आहे ते स्वीकार म्हणून. शिवा आली ना की तिला असं समोर बसव आणि शांतपणे बोल तिच्याशी. बोल काय बोलू मी तिच्याशी? आणि ती समोर आली ना माझ्या की आम्ही बोलायला लागलो, आमच्यात भांडण होतात, डेफिनेटली होणार. आणि मी जर समजा रागाच्या भरात तिला काहीतरी बोललो ना तर उगाच. बरं ऐक, मी काकाशी बोलू? प्लीज